आता ही लाईटीच्या समस्यामुळं प्रत्येकाला जेवण करताना ही संध्याकाळी लय अडचण येते. कारण कसं आहे, आता रॉकेल काय मिळत नाही, 10 रुपयाला मेणबत्ती काय परवडत नाही. जेवण करीसवर हे आपलं टाकाऊपासून टिकाऊ वस्तू बनते. मी अण्णा देवराम हे अशा वस्तू मी बनवून देतो गिरायकासाठी, जर कुणाला पाहिजे असेल तर. आता कारण जेवण करताना मेणबत्ती कुठं कोण गोड तेलाचा दिवा लावून जेवतंय, म्हणजे त्याच्यासाठी काय करतोय मी, की अशा मोबाईलच्या बॅटऱ्याचं जुगाड तयार करतो. त्याच्यापासून हे चार्जिंगला काय, हे 6 व्होल्टचा चार्जर आहे, मोबाईलचा चार्जर, ह्याच्यावर बॅटरी चार्ज होती. मी त्याची सिस्टम करून देतो. मी अशा बॅटऱ्या पण बनवतो मोबाईलच्या टाकून. हे असा उजेड पडतो असा, ही 5-6 तास टिकते, 6-7 तास, त्याची काय अडचण येत नाही. पुन्हा अजून ही बॅटरी बनवलेली, ह्याच्यामध्ये एक असल्या 6 बॅटऱ्या टाकल्यात मोबाईलच्या 6. त्या 6 बॅटऱ्यापासून हे असा उजेड पडतोय, रात्रभर उतरत नाही 6 बॅटऱ्या असल्यामुळं. आणि नवीन जर बॅटऱ्या टाकल्या तर मग तुम्हाला दिवसपर्यंत, मावळल्यापासून दिवस उगवेपर्यंत चालतंय ती. म्हणजे असं बनवायचं जुगाड आहे हे. तर आता हे मी एक बल्ब, गेलेला बल्ब होता, म्हणजे असं जोडून घेतलं त्याला, वायरी हे डाग मारून, हे शोल्डरिंग करून. मग हे आता बल्ब त्या बॅटरीचं कनेक्शन दिलं तिथं असं. मग आता हे टोपण काय मी लावित नाही, हाय असा उघड हिडीव दाखवतो तुम्हाला. म्हणजे लोकांना वाटतंय काहीतरी ह्याने चार्जिंगचा आत बसवला असेल, काहीतरी तिथं दाखवलं असेल, तर तसं काय नाही. ही बॅटरी मोबाईलची खराब झालेली, मग हे चार्ज होत नसली का, ही एक 6-7-8-9 व्होल्टचं चार्जवर चार्ज करून घ्यायची. 9 व्होल्टचा चार्जर जोडून एकदा झटका मारायचा ह्याला, मग ते आतलं कार्बन काय असेल ती साफ होऊन जातं. मग ह्याला हे असं घासून घ्यायचं, थोडं थोडं असं घासायचं, म्हणजे ह्याचं कार्बन निघत आहे ती. म्हणजे सगळ्या बॅटऱ्याचं असं प्रत्येकाचं घासून घ्यायचं. बरं आता काही टाकूनच देणार प्रत्येकजण बॅटरी, मग त्यांच्यासाठी उपयोगी येतं ही. बरं 10 रुपयाची मेणबत्ती आपल्याला काय परवडतंय का रोज? परवडणाऱ्याला परवडतंय, आपल्यासारख्याला परवडत नाही. मग आता हे असं जोडून घेतलंय सगळ्या बॅटऱ्याचा जुगाड करून. मी आता तुम्हाला ही बल्ब लावून दाखवतो ह्याच्यावर. अशी वायर छलायची आता ह्याची, ह्याला अशी जोडतो. हे अशी जोडतो आता वायर. आणि हा सगळं बल्ब गेलेलं आहे, खराब झाल्यानं. हे आपलं घरचं काय आपल्याला साहित्य दुसऱ्यांनी कधी गेलेला बल्ब देतात, बाबा अण्णा करतोय आपला देवराम, व्यवस्थित देतोय. तुम्हाला ही व्हिडिओ वाटल्यास आपलं करा, लाईव्ह करा, हां शेअर करा. आणि कसं आहे, मी दोन्ही पायाने अपंग आहे, मला काय चालता येत नाही कुबड्याशिवाय. मी कुबड्याच्या साह्यानं उठतो, कुबड्याच्या साह्यानं चलतो. मग हे मी असं करतो. आणि माझा ही रिपेरिंगचा ह्याचा व्यवसाय आहे. ही फॅन पण मी असा घरी बनवलेला आहे ह्याला. मग ही अशी लाईट करत करतच ही दाखवतोय मी पण. मग ही बॅटरीला असं कनेक्शन देतो, असं एकाला एक जोडलं ह्याला, हे पिन आहे ह्याची. मग हे असा बल्ब असा आरामशीर चालू शकतो. ही 6 तास 7 तास उतरत नाही बल्ब. ह्याच्यामध्ये ही पिन आहे. तुम्ही म्हणसान ही पिन ह्यानं दाखवली कशी तिकडं, तर मी ह्याला काय केलंय, तिकडे एकदा ही 6 बॅटऱ्या जोडल्या त्या इकडं खाली, आणि ही अशा दाखवायला तुम्हाला ठेवल्या. ह्यात काय खोटं करायचं न करून काय आपल्याला काय, हे असे हे 6 बॅटऱ्याचं कनेक्शन इथं घेतलं. तर हे असा बल्ब तुम्हाला आरामशीर एक 5 ते 6 तास चालतो.
म्हणजे जेवण सगळं का आपलं होईपर्यंत चालतोय व्यवस्थित ही. हे कसं आहे, तरी आपल्या आता अडचण दूर करतोय ही. हाय का, हा असा बल्ब लागतो. हे सगळे बल्ब असं लागतात, ती त्याची काय अडचण नाही. हा असा लागून राहतो. आता ह्याला बटन वगैरे काय मी अजून बसवलेलं नाही, पण तोपर्यंत सिस्टीम दाखवली हे असं बनवणार. परत पुन्हा आपल्याला उन्हाळ्याचं काही लाईट राहत नाही, लाईटची अडचण येते, तर हा दाखवायचं. तर मी एक 6 व्होल्टेजचा मोटर वापरून 6 व्होल्टेजची ही फॅन बसवलाय. मोठ्या फॅनची सिस्टीम केली आणि त्या फॅनला मोटर 6 व्होल्टची बसवली. हे असा फॅन बनवला. हे फॅन हाच आहे, मोठा आहे, फक्त ह्याची पहिली मोटर काढली आणि हे असा वापरला. तर ही असं काय केलं, परत पुन्हा आपले 12 व्होल्टची हे बॅटरी आहे. त्या 12 व्होल्टच्या बॅटरीला जोडला का तो असा फॅन असा फिरतो. मी तुम्हाला दाखवतो फिरवून. ते आता ह्याच्यामध्ये बसवला हो का, ही बॅटरी आहे, इकडे दाखवा. ही बॅटरी ही 6 12 व्होल्टची बॅटरी आहे. तर ह्या बॅटरीचं कनेक्शन इथं घेऊन ह्याला ही चार्जिंगला हा चार्जर आहे. हा चार्जरला बसून हा फॅन असा ह्याच्यामध्ये पिन बसवलं का हे आरामशीर हा फॅन दिवसभर रात्रभर चालतो. इकडे बॅटरीची चार्जिंग सोलरवर ठेवा, तुम्ही लाईटवर ठेवा, व्यवस्थित चालतो. धन्यवाद व्हिडिओ बघण्यासाठी. तुम्हाला व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.